सोलापुरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मेळाव्यामध्ये ठाकरेंची वाघीण कडाडली। साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राउत साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। शिवसेना महिला आघाडीचा, शिवसेना महिला आघाडीचा व्यक्त करतो। पण आता हा पूर्ण मेळावा हा विचारांचा प्रवास आहे आणि हा समाज कुठलीही क्रांती विचारांशिवाय घडत नाही। जोपर्यंत चांगले विचार आमच्या डोक्यामध्ये पोहोचत नाहीत, आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत, तोपर्यंत कुठलीही क्रांती घडत नाही। फक्त बोलायचं एवढंच आहे की आपल्या सगळ्यांचा हा परीक्षेचा काळ आहे, पण परीक्षेचा काळ नाहीये, हे उद्धव पर्व आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा हा काळ आहे। येणारा प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस हा उद्धव साहेबांचा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेनेचा असेल आणि तुम्हा सगळ्या शिवसैनिकांचा असेल। यासाठी तुम्हाला सगळ्यांना तन मन धनाने आता एकत्र यायचंय। एकजुटीने, एक दिलाने पक्ष बांधणी करून येणाऱ्या काळामध्ये आज पुरता संपूर्ण विधानसभा असू दे, येणारी महापालिका असू दे, प्रत्येक वेळेस आपला भगवा फडकवण्याचं काम आपल्या सगळ्यांना मिळून करायचंय आणि ते तुम्ही नक्की कराल याची मला खात्री आहे। कारण शिवसैनिकांचा अभिमान यासाठी आहे की अनेक लढण केले, म्हणजे अनेक पैशाची आमिष दिली, अनेक सत्तेची आमिष दिली, पण तरीही सोलापूरचा एकही शिवसैनिक साहेब हल्ला नाही आणि आमचे सगळे शिवसैनिक बंधू भगिनी सगळे आमच्या सोबत आहेत, उद्धव साहेबांसोबत राहिले, याचा मला सार्थ अभिमान आहे। मी तुमच्या सगळ्यांची बहीण म्हणून एवढंच सांगू इच्छिते की आज उद्धव साहेब मुख्यमंत्री होणं हे तुमच्यासाठीच नाही तर जनतेसाठी आवश्यक आहे। आज जनता भरडली जाते, जनतेला नुसती खोटी आश्वासनं मिळत आहेत, जनतेची दिशाभूल केली जाते। लाडकी बहीण, लाडका भाऊ सगळं मिळेपर्यंत काही खरं नाही आहे। उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले तरच तुम्ही लाडकी बहीण, नाही तर दोडकी बहीण असं होणार आहे। आणि मी तुम्हाला हे खोटं सांगत नाहीये, मी हे खरं खरं बोलते, कारण उद्धव साहेबांच्या पक्षाची मी उपनेता आहे, मला अभिमान आहे। कारण आमचा नेता खोटा नाही आहे, त्यामुळे आमचे शिवसैनिक खोटे नाही आहेत, आमचा नेता सच्चा आहे, धुतल्या तांदळासारखा आहे आणि त्यामुळे शिवसेनेचे सर्व आमचे सच्चे शिवसैनिक आम्ही सगळे मिळून शपथ घेतो की उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करेपर्यंत जीवाचा रान करू आणि शांत बसणार नाही। आणि आपल्या सगळ्यांकडनं तीच अपेक्षा आहे की यासाठी आपण सगळ्यांनी मिळून तन मन धनाने, एकजुटीने काम करूया, एक दिलाने काम करूया आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा फडकेपर्यंत आपण स्वस्थ बसायचं नाहीये। कारण हा मेळावा हा आपल्या सगळ्यांच्या संकल्पाचा मेळावा आहे। आता भगव्या सप्ताहामध्ये आपण एकच संकल्प करायचा आहे, समाजकारण। मला काल आम्ही पत्रकार परिषद घेतली, साहेबांना विचारलं की या समाजकारण काय? अरे जनतेला चांगला मुख्यमंत्री देणं हेच मोठं समाजकारण आहे आणि यामध्ये आता सध्या जे अर्थकारण चाललंय त्याला लगाम घालायचा असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंशिवाय पर्याय नाहीये, ते मुख्यमंत्री होण्याशिवाय पर्याय नाहीये। त्यामुळे आपल्या सगळ्या शिवसैनिकांनी पेटून उठूया आणि आपल्या जीवाचं रान करून संकल्प करूया की हा भगवा सप्ताह उद्धव साहेबांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आपण प्रत्येक जण त्यांना हजार हजार मतांची भेट द्यायची आहे आणि येणाऱ्या काळात भगवा फडकून आपल्या इथल्या संपूर्ण जे आपल्याला मतदारसंघ मिळतील त्या आमदारांची भेट उद्धव साहेबांना द्यायची आहे। एकही आमदार उद्धव साहेबांनी दिलेला आपल्याकडे इथे सुद्धा कामा नाही। महाविकास आघाडीचे सगळे आमदार निवडून यावेत यासाठी आपण सगळे मिळून कष्ट करूया, प्रयत्न करूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।